बदलापूर शहरातील आगरी समाजाचे फायरब्रँड नेतृत्व तसेच भाजपचे विद्यार्थी परिषदेपासूनचे नेते शरद म्हात्रे यांना ठाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1ने पहाटे अटक केल्याने एकच खळबळ उडाली। पोलीस प्रसिद्धीपत्रकानुसार या प्रकरणात शरद म्हात्रे, दशरथ कांबरी व हरेश भोपी यांच्यावर बेकायदा अग्निशस्त्रे व 2 जिवंत काडतुसे बाळगून भविष्यात कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याची योजना आखण्यात येईल अशी शक्यता असल्याने विशेष गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे दीपक जाधव यांनी गुन्हा दाखल केला। मिळालेल्या माहितीनुसार हरेश भोपी यांनी बेकायदा अग्निशस्त्रे व 2 जिवंत काडतुसे दशरथ कांबरी यांनी घेऊन शरद म्हात्रे यांना ताब्यात दिली। यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून या तिघांना अटक केली असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात 25 ऑगस्टपर्यंत कोणत्याही प्रकारची घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे। त्यामुळे शस्त्र अधिनियम 1959 व महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 च्या कलम 37(1), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकूणच या प्रकरणात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे। भाजपचे शरद म्हात्रे हे पक्षाच्या अंतर्गत कुरघोडीतून अडकवले गेले तर नाही अशा दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। आगरी समाजातील ग्रामीण भागातील त्यांची लोकप्रियता पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता यामध्ये त्यांच्या सामाजिक वर्चस्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असे आगरी समाजातील कार्यकर्ते सांगतात। एकूणच भाजपचे शरद म्हात्रे येणाऱ्या काळात काय खुलासा करतात हे पाहणे महत्त्वाचे आहे।